त्या पीठावर त्या देवतेची प्रतिमा मांडण्यात येते, त्याचा अग्निउत्तारण नावाचा विधी होतो, स्वस्ती श्री गणेशाचं पूजन होतं, भगवती जगदंबेला अभिवादन करण्यात येतं, म्हणजे स्त्री शक्तीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. कर्माचा मालक ईशान्य म्हणजे महादेव, त्यालाही वंदन करावं आणि मग सगळ्या विधीवर चौरंगावर वा ओट्यावर ते देवता स्थापन करून मुख्य देवता, प्रत्याधिदेवता, उपांग देवता, नवग्रहादी देवता यांना निमंत्रण द्यायचं आणि त्यांच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं, विप्रांच्या द्वारा, मंत्रघोषात, ग्रामस्थांच्या साक्षीनं, संतांच्या कृपा वात्सल्यानं त्या मूर्तीत प्राण ओतायचा. या सणमध्ये सप्लायचा प्राण ओतलाय, त्या जनरेटरनं आपल्या ऊर्जेचा त्या मशिनरीमध्ये प्राण ओतलाय, तेव्हा ती ऊर्जा देते, मग हा बोलायला लागतो, मग ध्वनी येतो, प्राण ओतावा लागतो, प्राण. तसा त्या पाषाणात 40 ग्राम दगडात प्राण ओतण्यात येतो. तो प्राण 2 प्रकाराने असतो, एक प्राण प्रतिष्ठा, जल प्राण प्रतिष्ठा, आणि दुसरी प्राण प्रतिष्ठा, अचल प्राण प्रतिष्ठा. आता दुसरी एक शंका आहे फार महत्वाची, तुम्ही मनपूर्वक ऐकत राहा. सगळा अभंग माझ्याकडनं होईलच असं मला वाटत नाही. जेव्हा पुन्हा योग आला तर सदैव 2-3 दिवसाचं सत्र आपण कंप्लीट करू, म्हणजे संगती मला अभंगाची बऱ्यापैकी तुमच्या समोर सांगता येईल. हा आपला प्रयास आहे, हे आपलं पाऊल टाकले रस्त्यावर आपण. तर या 55 दैवत आहेत आपल्या धर्मात. भगवान गणेश, महारुद्र म्हणजेच भगवान शंकर, सूर्य 3, भगवती देवी 4 आणि विष्णू 5. या 5 देवता प्रमुख आहेत. याला म्हणतात पंचायतन पूजन पद्धती. चाहे अपना आखाड़ा परंपरा हो या वैदिक परंपरा हो या भारतीय संप्रदाय हो, सब लोगों के लिए पंचायतन धर्म पूजन पद्धति महापुरुषों ने करके रखी है. या 5 देवता आहेत. या 5 देवतेमध्ये मारुतींना कुठे बसवावं त्याचं उत्तर आहे शं नाम सुखं करोति इति शंकरः. भगवान शंकर तेच मारुती आणि मारुती तेच शंकर, विष्णू तेच राम, राम तेच कृष्ण, रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. गार्गी, मैत्री, सावित्री, सीता, अरुंधती, रुक्मिणी, राधा, मीरा, जना, मुक्ता, अहिल्या, जिजा या सगळ्या भगवतीच्याच रूपाने काम करणाऱ्या भगवती आहेत. कुणी त्यातली सुनीता विल्यम्स अंतराळात जाईल, कुणी दिल्लीच्या तख्तावर राष्ट्रपती पदानं विभूषित होईल, तर कुणी घटनेप्रमाणे जीवन जगेल, तर कुणी स्वराज्य संस्थापक, तोरण बांधणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या ललांभूत सूर्याची जननी माता जिजाऊ होऊ शकते, तर कुणी घाट बांधणारी पुण्यश्लोक अहिल्या होऊ शकते, तर 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला उपदेश करणारी चित्कला ब्रह्म मुक्ती होऊ शकते, तर अहंकाराने गडबडणाऱ्या कबीरांना दीक्षा देणारी गंगाखेडची ती जडा होऊ शकते. हा स्त्रियांचा अधिकार. तर कधी ती आपल्या पदन्यासाने एखाद्या मंत्र्याला वेळ लावू शकते, हा तिचा अधिकार. तिच्या मनात आलं की ती एखाद्या देवळात अतिक्रमणे करू शकते, आणि तिच्या मनात आलं तर श्रद्धेनं ती बाहेरून पूजा अर्चाही करू शकते. तिच्या मनात आलं तर ती रामाला, कृष्णाला, शिवरायांना जन्माला घालू शकते, आणि तिच्या मनात आलं तर हिरण्यकश्यपू सारखा मूर्ख सुद्धा तिच्या उदरी जन्माला येऊ शकतो. हे तिच्यावर शुक्रतंतू, वीर जंतू यापासून निर्माण होणारं जे प्रकरण आहे त्याचं संत प्रकरणात चिंतन आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. खूप मोठा विस्तार आहे, सगळा माझ्याकडे तुमच्या समोर मांडता येणार नाही. 2-3 दिवस सत्र विद्वानांना तुम्ही निमंत्रण दिलंय. या सगळ्या यादी कसा मी काही न कळलेला, अजून न उमगलेला माणूस मला तुम्ही निमंत्रण दिलंय, आणि मी तुमच्या समोर प्रयास करतोय. हे मी अंतःकरणपूर्वक नमूद करून विनम्र भावनेनं तुमच्या समोर शब्दांची रचना देत आहे. तुम्ही ती मनपूर्वक स्वीकारा. हनुमंतरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे. त्यातही पुन्हा श्री महाराज दक्षिणाभिमुख. दक्षिण या दिशेचं प्राबल्य भौगोलिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि शारीरिक सौष्ठव्याचं चिंतन केलं तर झोपताना सुद्धा माणसाची पाय उत्तरेला असावी, आणि त्याचं मुंडक, त्याचं डोकं हे दक्षिणेला असावं. त्याचं कारण आहे भौगोलिक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव.
रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन होत असताना आपल्या पायांना, आपल्या मेंदूला, आपल्या इंद्रियांना शरीर उत्तम ठेवून त्यात श्वास प्रक्रिया, अनुलोम विलोम, रेचक कुंभक कशी असावी, शीतली प्राणायाम कसा व्हावा आणि ते ब्लड रक्त कसं फिरत राहावं याकरता संस्करण. एक महापुरुषांनी उत्तरेकडे बसूनच समाधी घ्यावी का? उतराई होण्याकरता. आणि दक्षिण दिशेला यमाचं प्राबल्य, यमाचं प्राबल्य म्हणून दक्षिणेचा फार विचार तुम्ही करत जाऊ. विश्लेष केला ज्यांना हे कळत त्यांना मी धन्यवाद. दक्षिणेचा तुम्ही फार विचार करू नका. मी दिशेबद्दल बोलतो, आपण जागे. दाक्षिणात्य संस्कृतीचा फार विचार करू नका. आपल्याला उतराई व्हायचे. आपण परवरीच्या गुदेच्या तीरावरती वास्तव्य करणारी मंडळी. अतिक्रमणपणाचा कळस दक्षिणे, त्याला शिथिल करण्याकरता महाराष्ट्र संतांची मांदियाळी 13व्या-12व्या शतकात उदयास आणि परिवर्तनाची नांदी त्याने वाजवली. तुम्ही आम्ही आज अभंग गात आहोत, ओव्या गात आहोत. जनसामान्याने हरिपाठानं तत्वज्ञान, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, भागवत कळायला सुरुवात झाली. तांड्यापासून ते शहरापर्यंत, तांड्यापासून ते बांध्यापर्यंत लोक आता हरिनामामृताचं सेवन करू लागले. तुम्हाला मला मराठी अर्थसंगती कळली नसती, ज्ञानदेव तुकाराम आपल्या ओठावर नसतं, आपण वेडेपिशी झालो असतो, स्वापदासारखे वागलो असतो, आपण नरभक्षक बनलो असतो, स्वापदासारखं आपलं वर्तन झालं असतं. ही कृपा कोणाची असेल तर महाराष्ट्रात दोनच वर्ग प्राधान्यानं जगण्यासारखी, जरा जगलं तर टाळ्या वाजवा. दोनच डोळे महत्वाचे, एक वारकरी, दुसरा शेतकरी. काही माता मंचावर उपस्थित आहेत, तुम्ही सत्तेत आहात. राहिलेल्या वर्षा दीड वर्षात काही सगळं हाताळणं आपण सगळं जर हे केलं तर परमात्मा तुम्हा सगळ्यांना पुन्हा जनकवून दिल्याशिवाय राहणार. भगवद्गीता सांगते कृषी कर्म आणि गो रक्षा. कृषी कर्म म्हणजे शेतीविषयक सल्ला. तुम्ही BSc ऍग्री आहात त्याची मला जाणीव. नीती कॅबिनेट असली, मोठी असली तरी तो नेता नेता नसावा, काही घेता आणि देता असावा. एकदा तुमचे सभापती विद्यमान नाना म्हणजे बागडे साहेब माझ्या कीर्तनाला औरंगाबादला सेंद्रा कीर्तन रंगात आलो. त्याला मी म्हणालो तुमच्या पाकळ्या अजून कोवळ्या आहेत, एखादा बाण लागला तर फुल तुटेल. हे काही शून्य लोकांना कळतं. पत्रकारांना माझी विनंती की हे क्षणचित्र आणि चौकटी माझ्या नावाने कृपया तयार करू नका. मला अजून काही 10-5 वर्ष राहायचं. माझा काळ संपत आला की मी बिनधास्त तेव्हा वक्तव्य करीत. सध्या मला जगायचं. ही खूप चांगली म्हणा प्रेमाची मंडळी. जनसामान्यात राहणारा माणूस, आजही टोपी घालणारा माणूस, नाही तर नेता हल्ली टोपी ते इतरांना टोप्या घालतात. चव्हाणांच्या पर्यंत, वसंतदादा पर्यंत, शंकररावांच्या पर्यंत, बाळासाहेब ठाकरेंच्या पर्यंत या टोप्या वगैरे प्रकरण असायचं. अण्णांनी अजून ती सांभाळली. बाकीच्याला केसही राहिले नाही, टोप्या राहिल्या. नेता कसा असावा? जाता जाता एक विषय म्हणतो, बघा तुम्ही कशी ऐकतात. काय झालं, गोकुळात एक प्रसंग असा आला. शकटासूर नावाचा दैत्य प्रकरण बाजूला, दुसरा तृणावर्त नावाचा दैत्य ऐका मनपूर्वक. आणि तृणावर्त या शब्दाचा अर्थ, तृण शब्दाचा अर्थ केर, कचरा, काड्या, गवत. गवतांचे ढीग आले, कचरा आला आणि समृद्ध निर्मल स्वच्छता अभियान राबवणाऱ्या आदर्श गावात गोकुळामध्ये कंस नावाच्या अपप्रवृत्तीला कृष्ण नावाच्या राजसत्तेचा कंटाळा. गवतांचे ढीग पाठवले म्हणजे तृणावर्त आला. परिणाम कृष्णाकडे पेंड्या वडजा वाकड्या मधुमंगल सुदामा श्रीशामा तनसुखा मनसुखा श्रीशामा सगळे गोपाळ गेले आणि त्यांनी प्रार्थना केली, गड्यांनो राजा केले जहावा कृष्ण सिंहासनी बैसला. तुम्ही आमचे युवक राजा आहात, तुम्हाला प्रार्थना देवा कृष्णा, तुम्ही सत्ताधीश आहे. काय गोपाळांनो, अहो तृणावर्त नावाचा दैत्याला समृद्ध गोकुळ उद्ध्वस्त करू पाहतोय. तुम्ही योजना काय करणार? विरोधाला विरोध न करता संयमानं मार्ग निघतो. सभापतीचीच भूमिका कृष्णानं बजावली. शांत रहा, प्लीज पार्लमेंट मेंबर सायलेंट. मला ते BA सांगणार फार डोळ्यासमोर येतात. आणि बलराम जाखड होते. त्याच्यानंतर पुन्हा दुसरे सभापती चाकूरचे आपले
शिवाजीराव पाटील होते आणि स्पीकर असोसिएशनचे त्या काळातले अध्यक्ष श्री भारवे साहेब. मी पक्ष कोणता सांगत नाही, मला ते घेणे, आम्हाला एकच पक्ष आहे, दोन्ही पक्ष पाही उद्धर. वाणी पक्ष असा कसा संबंध असू शकतो? आपला एकच पक्ष गेल्यानंतर पितळ पंधरवड्याचा पितृ पक्ष आणि खाली नामाचा नामामृताच्या सेवनाचा एक पक्ष. नेत्याचं काम त्याने करावं, धर्माचं काम आपण करावं. धर्मानं राजकारणात ढवळाढवळ करू नये आणि राजकारणानं धर्माची वाट लावून हे दोन सूत्र फार महत्त्वाचे. यावर पुढे बोलतो, राजसत्ता बिथरली तर त्या काळात धर्मसत्तेनं राजसत्तेवर त्या अंकुश ठेवावा. विश्वामित्राचा, वशिष्ठाचा, रामाच्या, अयोध्येच्या राजसत्तेवर अंकुश, कृष्णाच्या राजसत्तेवर सांदीपणीचा गर्गाचार्यांचा अंकुश, सुधन्वा नावाच्या राजाच्या काळात शंकराचार्यांचा धर्मांकुश, यादवांच्या देवगिरीच्या काळात ज्ञानोबराय नामदेवरायांचा अंकुश, शिवरायाच्या काळात तुकोबरायांचा धर्मांकुश. म्हणून धर्मांकुश हा राजसत्तेचा मात्र शंकराने फक्त कुणी पुन्हा प्रयत्न करून. मी काही लोक पाहिले की जन्मभर ते वाईट वागतात, एकादशी द्वादशी त्यांना कळत नाही, तरी त्या म्हणतात आमच्याकडे करमदरे वारकरी संप्रदाय आमच्याकडे आणि आमचा फार मोठा धर्म परंपरेशी संबंध आहे. आणि त्याच्या पुण्यतिथीला माझ्यासारख्याला कीर्तन करताना म्हणावं लागतं मग 11, 12, 15 साठी साहेबांची परंपरा फार मोठी थोडी आहे. काही ठराविक माणसं आहेत की ज्यांना धर्म, नीती, न्याय कळतील. एक सांगतो साहेब तुम्हाला, तुम्ही एक माझे स्नेही म्हणून सांगतो, प्रतिनिधी म्हणून पण सांगत नाही, स्नेही म्हणून सांगतो. समाजासाठी केलेलं समर्पण, सुखदुःखात मारलेली उडी आणि दीन दुबळ्याच्या नयनाला लागलेल्या आसवांच्या धारा जो पुसतो, इतिहास त्याच्या अखंड नोंद घेतो. कृष्ण परमात्म्यानं तृणावर्त दैत्याचा विरोध न करता, तृण म्हणजे गवत, एकत्र केलं. काही परसाचा विहिरीसारखा खड्डा खांदला, गोठ्यातल्या गाईचं गोमूत्र सेम त्यात सोडलं, त्या कुजलेल्या काड्यांच्या गवताचं मूर्खत तयार केलं, नाईट सिटी केली आणि गोकुळ नावाचं गाव विकसित केलं. हे भागवतातून भागवताचार्याने येणाऱ्या समाजाला सांगितलं तर धर्माबद्दल तुमचं मन आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या अभंगाची दिशा मांडत असताना ज्ञान एक बाजू आहे, कर्म एक बाजू आहे, भक्ती एक बाजू आणि योग एक बाजू. मला सगळा अभंग नाही सांगता येईल वेळेमुळे. भक्ती सोपी पण तितकीच आहे, भक्ती कठीण पण तितकीच आहे. एक बाजू ज्ञानाविना तरुणोपाय नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानाविना तरुणोपाय नाही, पण ज्या ज्ञानाने जनसामान्यांची मन दुखावल्या जातील, आप्त सगळे सोयरे तुटल्या जातील, ज्या ज्ञानानं अज्ञानाला त्या ज्ञानाचा फायदा होणार नाही ते ज्ञान नको. याकरता संत प्रमाणे पीटी मास्टर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव.
चांगले रसदले गाणारे वाजवणारे चांगले, फक्त आपल्याला वेळ कमी. एक तास उरला खटवांगर आहे असे माझं दुर्दैव असं, एक तास उरला अमृत आहे असं. त्याला भाग्यदशा कशी प्राप्त झाली, माझ्या बाबतीत दुःखदशा कशी प्राप्त झाली. लोकांचं घ्यायचे म्हणजे वेळ दिला पाहिजे. कमी वेळेत ऐका, कमी वेळेत लोकांचं वाक्याने घेतलं तर त्याला पुढे क्षयरोग होतो. त्यामुळे जेवढं घ्यायचं तेवढ्या वेळेत तुम्हाला दिलं पाहिजे. तुम्हाला कंटाळा की मी हात वर करा, मी जे विचार करेन सोपी गोष्ट. आणि लोकांचा विरोध होण्याच्या आपल्या कीर्तनाचा इज्जतीत राजीनामा दिला खूप चांगला. लोकांचे चेहरे सुकावेत, लोकांनी निघावं, आपण म्हणायचं बसा बसा थोडं खायचं विनाक्रम वेळ आपला काही कीर्तनात तर बस कुठेही बहु असे चेहरे मरगळलेले असतात की जगातलं सगळं संकट त्याच्या चेहऱ्यावर येऊन आणि त्याच्या स्वच्छता अभियानाकरता देवाने आम्हाला पाठवलं. अनेक करताना बरणीतलं लोणचं एसटीतली माणसं मंडपात लोक हलवलेल्या जागे होते. तुम्ही जुन्या स्त्रियांना विचारा, कैरीच्या फोड्या केल्या त्या बरणीत मडक्यात सुरड्यात सगळ्या पुढी बसत नाही पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी त्याला पाणी सुटतं, मग हलवायचं आणि मग उरलेल्या पुढी त्यात घालायचं. तशा या सगळ्या बरण्या मला हलवायच्या आणि विचाराच्या पुढी त्यात सोडायचं म्हणजे भक्ती सुखाचं पाणी सुटेल. ज्या ज्ञानामुळे भक्तीपासून माणूस वंचित होईल त्या ज्ञानाची आवश्यकता नाही. ज्ञान कोणतं पाहिजे, ज्याने ईश प्राप्ती होईल, ज्या ज्ञानानं दृढापरोक्ष जीवन जगता येईल, ज्या ज्ञानानं अहम ब्रह्मास्मीच्या बोधावर अरूढ होता येईल, ज्या ज्ञानानं दिसत कोण कण ब्रह्ममय वाटेल. कुत्र्याच्या तोंडात पकडलेली पोळी पाहिल्यावर नामदेवराय म्हणाले, अरे कालची वाळली, जरा तुपाचा हात लावतो मऊ झाल्यावर खा. तुकडोजी महाराज गाडगे महाराजाला ज्ञानोबा तुकोबा राहायला कानात मडक्यात दगडात देव दिसला. आपल्याला कीर्तन भजन करून समाज कार्य करून तुम्हाला माणसात दिसला तरी या सप्ताहाचा खर्च फिटला. बंगल्यावाल्याचा बंगला भरतो, गरीब गरिबीत राहतो. कधी कधी देवाला भांडार वाटतं, धुंद झाला तुझा बरं. मूर्ख मूर्ख राजे तिने पंडित फिरत भिकारी तुझं कर म्हणते गती नाही. काय करावं तुझ्या या दिलेला अपभ्रष्ट वागते, तिला तू बंगला देतोस, पातिवात्याचं आचरण करते, तिला खायची पंचायत. धाब्यावरून येतो पिऊन तो दुसऱ्याला उडवतो आणि कीर्तन करून जातो, दुसऱ्याच्या घाटखाली होतो. काय करावं तुला? तुझं वर्णन आम्ही किती दिवस करायचे सांग. रस्त्याने गाडी उभी केली, एखाद्याला विचारलं हा रस्ता दुकानाला जातो का, तर ते पुरं आमची उपहासाने टिंगल करणार बाबा का तुम्ही तरी या कपड्या जॅकेट घालून तोंड बांधून गाडीत बसू शकता, आम्ही काय करावं? निघाशिवाय समाधीशिवाय रॉकेशिवाय आपल्याला दुसरा काही पर्याय. आता काही बदलतंय. मला एवढी दाढी होती, मी कमी केली. काय व्हायचं, कधी कधी फोटोग्राफर फार प्रेमात यायचा. मला प्लीज स्माईल, मी हसायचं पण त्याला दिसायचं. म्हणून मी कमी केली. दुसरं कारण, अनेकांचे डेरे केंद्रीय लेवलला उद्ध्वस्त व्हायला लागले. आपल्याला प्रत्यक्ष धक्का बसला नाही तरी सावली सुद्धा घातक असते. म्हणून मी स्वच्छता अभियान राहिलो. एकाने मला विचारलं, महाराज एवढी गाडी तुम्ही का केली? मला हल्ली पाणी प्रचंड प्रदूषित, गावात ॲक्वागार्डची व्यवस्था नाही, सुंदर पाणी मिळत नाही, त्यामुळे मी हे फिल्टर टँक बसवलाय. पाणी घेतलं की मिशा उतरायच्या, कचरा बाहेर जायचा, स्वच्छ पाणी आपलं. तुम्ही तुम्हाला कंटाळलेल्या जीवाला जेवणात गोड गोड एखादं ठेचा किंवा तिखट आमटी तुरक्यात असावी, तसं हे प्रकरण करतो. याचा अभंगाचा काही संबंध नाही. असं सांगितल्याशिवाय लोकांना कीर्तन आहे असं वाटतच नाही.
ते लोक अगदी उत्तर देतात, आतापर्यंतची कीर्तन बरी झाली पण आज कीर्तन पडलं. पडायचं काय काम नाही. पण लोक म्हणतात ज्ञान असावं पण ज्याच्या करता सांगितलं त्या करता असावं, अन्य करता ते सांग. बर योग प्रक्रिया हल्ली अयंगारांनी, पातंजलांनी आणि रामदेव बाबांनी सगळ्या विश्वात योगाचा प्रचार केला. मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो, विरोधात नाही, प्रश्न विचारतो मनपूर्वक, नीट ऐका. तो प्रश्न असा आहे, व्यायामानं योगानं शरीर उत्तम राहील का देवाची भेटी होईल? उत्तर द्या. तुम्ही तरी कावखालीच रेंज नाही, तुम्ही तरी सांगा. शेवटी मला नावेला जाईल म्हणावं, भाई और भानो शरीर उत्तम राहील त्याला म्हणायचं शारीरिक सौष्ठव्य, प्राकृतिक चिकित्सा. पण ईश्वराशी तो जीव कनेक्ट होईल, उत्तर द्या. मग योग प्रक्रियेत खरा अर्थ युज धातूचा अर्थ जोडणे. निगेटिव्ह व पॉझिटिव्ह हे वायर जोडल्या विना जसं फिलामेंट मर्क्युरी वेपर लॅम्प पेटत नाही, तसं जीवानं शिवाशी कनेक्ट होणे म्हणजे जोडणे. आणि जोडणे शब्दाचा अर्थ योग. बुधद्वाराला टाच लावायची, इडापिंगला सूचना भेदन करायच्या, आपल्याच हाताने आपली जिव्हा कापायची, आट टाकायची, सैंधव मीठ लावायचं, काट्यावर बसायचं, अग्नी प्रज्वलित करायचा, पंचाग्नी साधन करायचं, ऊर्ध्व बाहू नभो दृष्टी आकाशाकडे पाहायचं, पादांनी उष्वाद करून पायाच्या अंगावर उभा राहायचं. या योग प्रक्रिया या काळात अत्यंत कठीण आहेत. म्हणून योगयाग येणेनो हे वायाची उपाधी महारिमुखे म्हणा, पुण्याची गणना थोड. मग आपल्याला योग नको, आधी ज्ञान नको. मग आपल्याला कोणती गोष्ट अपेक्षित आहे तर भक्ती नावाचं प्रकरण तुम्हाला मला अपेक्षित आहे. तरी झडझडवणी व्हायला आली ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावस्य अभ्यंग निज धाम नाचे. भक्ती उपासना पद्धती, पंढरीला जाणं येणं उपासना, काकडारती करणं उपासना भक्ती, गाथा पठण चिंतन वाचन भजन उपासना, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देवताचा उपासना पद्धती. तुळशी कंठी भारत देशाला ऊर्ध्वपुंड्र त्याला लावलेला अबीर बुक्का व्रत वैष्णवाचं उपासना पद्धती आहे. उपासना सोपी आहे. यज्ञ करायचा असेल तर खूप छान मांडणी केली त्या गुरुजी लोकांनी, त्यांना मी धन्यवाद देतो. ग्रामीण भाग आणि उत्तम मांडणी हा प्रकार कसा फारच कठीण. एवढी माणूस कुठं ग्रामीण भागात राहतो, न्यायमूर्ती गावात राहतो, चुकूनच एखादा विरळ असतो. तसं जाणकार ब्रह्मग्रंथही मिळत नाही. मिळाला तर यजमान उत्तम मिळत नाही. कुंड खांडत असताना काळा पाषाण नसावा, त्याला मेखला असली पाहिजे, योनीद्वारा हवन केलं पाहिजे, त्याला 3 स्टेप ब्रह्मा विष्णू रुद्राच्या असल्या पाहिजे. मृगी मुद्रया अनामिका करंगळीन अंगठा, अनामिका मध्यमान अंगठा या 3 बोटात बसन एवढं स्वाहा इदम नमः आई लेकराच्या मुखात भरवते तसं स्वाहाकार केला पाहिजे. अक्षत घेतल्या, हविद्रव्य घेतलं आणि मग शाकल्य त्याला म्हणलं स्वाहा, जरा तिकडं पाहा, असं वरून टाकलं तर वज्रघात म्हणजे देवाच्या यज्ञकुंडाच्या मुखाला दगड फेकून मारल्याचा अपराध लागतो. आचमन करताना माशवत म्हणजे उडदाचा दाना पाण्यात भिजावा एवढंच पाणी पळी घेतलं पाहिजे. त्याच्या धर्मपत्नीला काष्ट्याची साडी असली पाहिजे. आज्ञा चक्राला कुंकूच असलं पाहिजे. सीमोल्लंघन न केलं पाहिजे. कांदा लसूण मादक पदार्थ सेवन न करावे. पांढऱ्या घुंगडीवरती पडावं. कामादी वासना स्वप्ना सुद्धा येऊ नये. गाईच्या सेनानं सारवलेली भूमी असावी. गवतानं आच्छादित यज्ञमंडप असावा. त्याला महाद्वार 4 असावे. सबस्स कपिला गाय असावी. ऐरावत हत्ती असावा आणि साजूक तुपाची हत्तीच्या सोंडे सारखी धार असावी. मंत्र अखंड असावे. दात उदात्त प्रचूर स्वर कळावे. पद क्रम जटा घन माला शिखा ध्वज या मंत्रांच्या पद्धती असाव्या. कर्म अत्यंत सूक्ष्म.
शेंडी न पुसता ओल्या केसातनं पृथ्वीवर पाणी चिपकलं तर एका थेंबाला एका गोहत्येचं पातक लागतं. कर्म एवढा अवघड आहे. पण कलियुगातले लोक कर्म नीट करू शकत नाहीत. याकरता तुम्ही एकच करा. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी भक्त समागमी सर्व भावी हरी न सांगता करी सर्व काम भाविकाची काज अंगी देव तरी काळी धर्मा हरी उचिष्टे. नवविध भक्तीपैकी दास्यत्व नावाची सेवा ज्यांच्या मूर्तीची तुम्ही प्राणप्रतिष्ठा करत आहात दक्षिणमूर्ती हनुमंताची, त्यांनी जगाच्या पाठी दास्यत्व केलं. आणि त्या दास मारुतीला तुकाराम महाराज भक्तीचा रस्ता विचारतात. काय भक्तीच्या या वाटा मोजरावया सुरवटा. भट शब्दाचा अर्थ विप्र ब्राह्मण नसून भट शब्दाचा अर्थ वैष्णव जाणकार निष्णात असा होतो. त्यांना प्रश्न विचारला की भक्तीचा पथ रस्ता तरी तुम्ही मला दाखवा. म्हणून तर शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. भक्ती प्राधान्यांना सर्वसेवा अधिकार आहे. तिथे वर्ण जाती धर्म कुळ गोत्र प्रांत भाषा लिंग गाव जिल्हा तालुका याची सीमा नाही. या मंडपात सगळे आले. सर्वांना प्रवेश आहे, सर्वांना प्राधान्य. सर्वजण श्रवण करू शकतात, उद्धाराचा मार्ग स्वीकारू शकतात, पथावर पाऊल टाकू शकतात आणि जीवन मुक्तीचा आनंद उपभोगू शकतात व भक्ती सुखाचा आनंद उपभोगू शकतात. याकरता ज्यांनी यथार्थ नीट नेटकी देखणे अंतःकरणपूर्वक निष्कपट वृत्तीने निर्वैर भक्ती केली, त्या भक्तावर काही संकट आलं तर त्याची लाज देवाला वाटती आणि परमात्मा कळत येतो. अभंगाचं भक्तांच्या काज म्हणजे काम करण्याकरता परमात्मा धावत पळत येतो.
दृष्टांत ऐका आजच्या कीर्तनातला अभंगाच्या चरणाच्या स्पष्टतेकरिता पहिला दृष्टांत द्यायला लागतो. ऐका काय झालं. कॉलेजला असताना आणि IT पार प्रेमात पडली. तो हसला, ही हसली, ही हसली, तोही हसला. त्या गाड्यावर माझे छान लिहितात, बघतोस काय मुजराट हसतीस काय प्रेमात पडशील. कोणी सांगितले कोणाच पण ते करतात सगळं. ते दोघे एकामेकाच्या प्रेमात पडली. आवाज पाहिला होता तसाच ठेवा. मला विकू नको, बास नको, सगळं बास. खूप छान तुमची पिढी झाली. ते दोघं एकामेकावरती प्रेम करतायत आणि प्रेम करता करता दोघं कामवासनेनं दग्ध झाले. प्रेमाचं नातं शुद्ध वेगळं आणि प्रेमाचं कामाचं नातं वेगळं. लोभ पापस्य कारण एक सूत्र. दुसरं अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलके भिल्ल पुरंधी चंदन तरुकाष्ट बिंदिनी कुरुते. श्लोकाचा अर्थ सांगत बसत नाही. कामापुरता तुकारा लागू पुढे जायचं. हल्लीच्या लोकांना पेपर सारखं वाचायला वेळ कुठे, फक्त हिडिंग वाचायला पुढे जायचं. तसा श्लोक सांगितला, भाव सांगतो. दोघं प्रेमात पडली. ते पुढं त्याचा परिणाम कामवासनेत झाला. दोघं एकत्र आली. दोघांचं लग्न झालं. त्याचं ऑफिस आता वेगळं आहे, तिचं ऑफिस आता वेगळं आहे. IT पार्कला पुण्यात ते काम करतायत. ट्रॅफिक प्रचंड जाम होतं. 3-3 तास गाड्या सुटत नाही. जीव व्याकुळ होतो. काल मी अनुभवलंय. माझं शंकर मांडेकरांच्या वाढदिवसाला काल घोटावड्याला पुण्याला कीर्तन होतं. येताना नाकी नव्हे, इतकं ट्रॅफिक ती परेशान. काय मार्ग काढणार दुसरा समजतच नाही. तिला उशीर लागला. रात्री 1 वाजेपर्यंत ऑफिसला थांबावं लागलं. बॉसची मर्जी, अधिकाऱ्याचं वचन ऐकावं लागतं. ती काम करत राहिली आणि हा घरी बरोबर 7:30ला पोहोचला. त्याला राग आला. तुला हल्ली माझ्या प्रेमापेक्षा संपत्ती, धन, पगार, बॉस आणि त्याची मर्जी प्रिय वाटते. तुझं माझ्यावर स्वच्छ प्रेम आहे का? माझ्यावर तुझा नीटनेटका भाव आहे का? तरच राहा, नाही तर तुझी मला गरज नाही आणि मलाही तू बोलू नकोस. बोलता बोलता ते एकामेकाला आदरपूर घालायला लागले. भांडून तंटा कलह सुरू झाला. शेजाऱ्याने ते प्रकरण ऐकलं. कुणीतरी त्याची क्लिप केली, ती व्हायरल झाली. तोंड लोकांना दाखवण्यासारखा काळ राहिला नाही. 6 महिने कसं तरी हे घोंगडं भिजत पडलं. कालांतरानं असं झालं की तिने मग आता घटस्फोट मागितला. त्यांनी पण तिला घटस्फोट दिला. मग पुढे त्याने दुसऱ्या मुलीशी प्रेमविवाह केला. ते मॅटर कोर्टात चालू होतं. कालांतरानं मग तो त्या नव्या बायकोला बाईकवर गाडीवर डबल सीट घेऊन जात असताना पहिली जी सोडली होती, पहिलं जिच्यावर प्रेम केलं होतं, ते एका सिग्नलला स्कूटीवर उभे असताना एका तरण्या मुलानं तिची ओढणी म्हणा, पदर म्हणा ओढला. हे दृश्य त्यांनी गाडीत काढलं. गाडी उभी केली. काच खाली दरवाजा उघडला. बाहेर आला. आपल्या पायातला बूट चप्पल सँडल काढली आणि पदर ओढणाऱ्या त्या अपरिचित मुलाच्या तोंडात फाड फाड रक्त निघेपर्यंत मारलं. 4 शहाणी लोक जमली. ट्रॅफिकचा कॉन्स्टेबल आला. विचारलं याला मारण्याचं कारण काय? तो म्हणाला तिचा पदर याने ओढला. ते म्हणजे तुझा तिचा संबंध काय? उत्तर आहे. त्यांनी उत्तर दिलं, तिने अजून दुसरं केलं नाही. अजूनही मंगळसूत्र आहे आणि मागच कुंकू होती. जरी सोडलं असलं तरी पूर्वी तिने माझी भक्ती केल्यामुळं तिच्याकरता धावत येणं माझं आद्य कर्तव्य. ती जर नवरा करतो, नायक आपल्यासाठी भावे भक्तांच्या काजा याकरता त्यांनी स्वतःला नाव ठेवलं. नाव धरिले दीनानाथ, नाव धरिले दीनानाथ. अजून सर्व सांगतो. श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायण. हे जसे नाव आहे तसं दीन दुबळ्या करता, भक्ता करता, धावत पळत येऊन त्याचं काच काम करण्याकरता देवानं स्वतःचं नाव ठेवलं. ते नाव आहे दीनानाथ. आता ऐका, एक तारक मी म्हणतोय, तुम्ही सगळे जण सांगू. घाता घात
वारी घात घात वारी छाया पितांबरी छाया करी वाजरी उभा करकटी तुका म्हणी याच करिता ब्रह्मांडाचा नायक पुण्यसलीला निराभिमानतेच्या संगमावर म्हणजे चंद्रभागेच्या काठावर लोहबिंदू तीर्थाजवळ कुकुट ऋषींच्या आश्रमाजवळ कुंडलिकाच्या मातृसुख सेवा धामामध्ये विटेवरती विराजमान आहे उभा करकटी तुका म्हणे याजसाठी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. विठोबा धर्माचरण करा, त्रास देऊ नका, द्वेष करू नका, झाडांच्या तोडी करू नका, स्त्रियांना त्रास देऊ नका, मुलांना संस्कारित करा, गाव स्वच्छ समृद्ध करा, वृक्षांच्या तोडी न करता वृक्षांची लागवड करा, पर्यावरण व्यवस्थित ठेवा, नदी गंगा इत्यादी उपखनन स्वच्छ पवित्र ठेवा, गायींच्या वंशाची कत्तल करू नका, गोवंशाची गायीची कत्तल करू नका, कणाकणात परब्रह्म माना एवढी सद्भावना व्यक्त करून व्यसनमुक्त जीवन जगा. शब्दांना विराम. सर्वे सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. करविली कैसी केली कटकट वाकडे का नीत देवताने तुमच्या पायाच्या ठसावे. काही बोललो विनोदे मला क्षमा करणे संती नोहे अनुभूत युक्ती. अरे मी कंटाळून गेलो रे, दिवसभर प्रवास केला, कुणी देता का?
मंडळ खाली बसतील. आदरणीय गुरुसाहेब धन्यवाद. या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि प्रमुख व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच संत वृंद आणि महंत यांना देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. यांचे देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. काही मंडळींचे सन्मान अगदी थोडक्यात होणार आहेत. कृपया कुणीही जागा सोडायची नाहीये. या ठिकाणी उत्कृष्ट भोजन व्यवस्था करणारे आणि मंडप व्यवस्था करणारे साई ग्रुप कोकाना श्री अण्णासाहेब कावरे आणि श्री मनोज भाऊ हुलजुते यांना विनंती आहे, आपण बाबाजींच्या शुभ हस्ते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर उपस्थित राहायचं आहे. यानंतरचा सन्मान चेतक मंडळ श्री ज्ञानेश्वर काटे यांना विनंती आहे, आपण सन्मानासाठी समोर उपस्थित राहायचं आहे. चेतक मित्र मंडळ श्री ज्ञानेश्वर काटे. त्यानंतरचा सन्मान होईल श्रीकृष्ण मंडळ कोकाणा श्री बंडू भागवत यांना विनंती आहे, आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर उपस्थित राहायचं आहे. श्रीकृष्ण मंडळ कोकाणा श्री बंडू भागवत. नामुलेख यानंतरचा श्री राजे ग्रुप कोकाणा श्री सचिन देवडे यांना विनंती आहे, आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर उपस्थित राहायचं आहे. सचिन देवडे राजे ग्रुप कोकाणा मंडळ. जैन श्रावक मंडळ श्री राहुल मोथा यांना विनंती आहे, आपण सन्मानासाठी समोर उपस्थित राहायचं आहे. जैन श्रावक मंडळ श्री राहुल मोथा. त्यानंतरचा सन्मान संघर्ष मित्र मंडळ श्री वसंतराव गवळी यांना विनंती आहे, सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण समोर उपस्थित राहायचं आहे. आणि त्यानंतरचा सन्मान होईल जय भवानी मित्र मंडळ श्री अमोल कावरे. जय भवानी मित्र मंडळ श्री अमोल कावरे यांचा यानंतर सन्मान होईल. या सुदृढ भक्तिमय कार्यासाठी हे कार्य संपन्न होण्याकरता अहोरात्र कष्ट करणाऱ्या पडद्यासमोरील पडद्यामागील सर्वांना पुन्हा एकदा या व्यासपीठावरून मनपूर्वक धन्यवाद. उद्या सकाळी ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये आदरणीय हरिभक्ती पारायण गुरुवर्य तुकारामजी महाराज मुळे जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी देवाची यांची होणार आहे. भाविकांना विनंती आहे, आपण उद्याचा लाभ घ्यावा. आपण सूचनेचं पालन केल्याबद्दल पुन्हा एकदा